असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. त्याचबरोबर पलूसमधील काही विद्यार्थी ते नेपाळला जाऊन आले. काही विद्यार्थ्यांची CA म्हणून निवड झाली. मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, नवीन मुख्याध्यापक हजर झाले आणि विशेष प्रावीण्य मिळाले तर सर्व लोकांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे. त्या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे रयत शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष म्हणजे महेंद्रप्पा लाड, आपल्या पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक यशवंत पाटील साहेब, नगराध्यक्ष संजीवनी मॅडम, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गिरीश काका, विशाल दळवी, गणपतराव पुजाले अप्पा, प्रकाश पुजाले अप्पा, येसोडे साहेब, माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे, उपस्थित आमच्या बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश अप्पा, कुलकर्णी दादा, मानसिंग नाना, स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी, त्याचबरोबर परिसरातून उपस्थित असणारे, सत्कार करण्यासाठी आलेले सर्व आमच्यावर प्रेम करणारे बंधू भगिनी, पत्रकार मित्रो, खरं तर बऱ्याच वर्षांनी महेंद्रप्पा पलूसला जिल्हा लेवलचं असोसिएशन लहान असली जिल्हा लेवलचं पद मिळालं आणि आमच्यावर प्रेम करणारे असतील किंवा पलूस गावावर प्रेम करणारे असतील सर्व कार्यकर्ते सर्वांचं असे अभिमानानं मान उंचावली आणि सगळ्यांचं एक मत पडलं की माझा आणि माझ्यावर इतर लोकांचा सत्कार व्हावा, म्हणून हा सत्कार त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो. या निमित्तानं असोसिएशनच्या वतीत बोलायचं झालं तर साधारण 30-35 वर्षापूर्वी बापूसाहेब पुजारी यांनी आणि तासगावचे हिंगेरे दादा त्यांच्यावर जे त्यावेळी समकालीन जे बँकांचे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील त्यांनी स्थापना केली. त्यांच्याबरोबर त्यावेळी मुले सरांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले, डाके सरांनी संचालक म्हणून काम केले आणि मधल्या काही काळानंतर रिझर्व्ह बँकेचे ज्यावेळी आर्थिक निर्बंध आले त्यामध्ये काही बँका 32 बँका होत्या. 32 बँकामधल्या काही बँका बंद झाल्या, काही बँका मर्ज झाल्या आणि साधारण 5-7 वर्षापूर्वी मी ज्यावेळी सदस्य झालो त्यावेळी 21 बँका होत्या. ज्यावेळी 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळी आमची निवड झाली त्यावेळी इथं कार्यरत असणारे राजाराम बापू बँकेचे चेअरमन शामरावांना, गाडगीळ साहेब, त्याचबरोबर बाळासाहेब बापू, मी, सुधीर भैया वगैरे आम्ही तिथं काम करत होतो आणि गेल्या वेळी सुधीर भैयांना त्यावेळी संधी मिळाली. साधारण पलूस सांगली जिल्ह्यामधील ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्यांच्या ज्या अडचणी असतात, शासन दरबारी असतील, जिल्हाधिकारी लेवलला असतील किंवा DDR ऑफिस, CR ऑफिस, त्यांच्या अडचणी सोडवणे किंवा रिझर्व्ह बँकेचे काही नवीन निर्बंध येतात, राज्याचे फेडरेशन आहे, राज्याचे असोसिएशन आहे, त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन देणं आणि त्या अडचणी सोडवणं. त्याचबरोबर नॅशनल लेवललाही NAPCOP आहे, नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह बँके नॅशनल लेवलला पण एक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करून अडचणी सोडवणं अशा प्रकारचं काम असोसिएशन करत असते. या असोसिएशनचं अध्यक्षपद मिळालं कारण सहकार क्षेत्रामध्ये मी काम करून केल्यामुळे मला मिळालं. साधारण आज जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, त्याचबरोबर गुजरात, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्र बँकिंग आहे, सहकारी बँकिंग आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये कमी आहे. आणि सहकारी आपल्याला माहीत आहे आपण काय म्हणतो, सहकारातून समृद्धी आणि सहकारातून काय म्हणतो त्याला आपण एकमेकाच्या हातात हात घालून सहकार्यानं काम केलं तर नक्कीच प्रगती होते. अशा माध्यमातून वसंतदादा असतील किंवा त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सहकार स्थापन केला आणि तो या महाराष्ट्र, गुजरात या परिसरात एवढा मोठ्या प्रमाणात रुजला आहे. आज आपल्याला दिसतंय सहकारी बँका असतील किंवा सहकारी पतसंस्था असतील तर त्या इतर कुठं राज्यात नाही. इतर राज्यात तुम्ही जर बघितलं या 4-5 स्टेट सोडले तर तालुक्याच्या ठिकाणी ब्रँच आहेत, पण त्या ह्याच्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी अगदीच मोठं गाव असेल नगर अशा ठिकाणी असतात. आणि तुम्ही महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर अगदी जिथे जरी पतसंस्था आहे तिथे जरी बँका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मिटवले जातात, त्यांना कर्ज दिली जातात, लोकांच्या ठेवीला संरक्षण दिलं जातं. साधारण हेच जुनं ब्रीद होतं सहकार स्थापन करण्याचं. मधल्या काही काळात काही लोकांच्यामुळं असेल, काही चुकीच्या वागण्यामुळे सहकार क्षेत्र अवघड आली किंवा काही बँका संपल्या, बंद झाल्या, बंद झाल्या. पण अलीकडच्या या काळामध्ये हे परत सहकार क्षेत्र वाढायला लागले आणि हे सहकारातून समृद्धी हे जर कळाल्यामुळंच गेल्या साधारण 5 वर्षापूर्वी अमित शहानी
केंद्रामध्ये सहकार खातं स्थापन केलं, त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि अलीकडे ते बरोबर बऱ्याच ठिकाणी सहकार टिकवण्यासाठी निधी देत आहे. तर साधारण सहकारी बँकिंगमध्ये काम करत असताना किंवा पतसंस्थेमध्ये काम करत असताना खरं तर आम्हाला त्रासच होतो. म्हणजे कर्ज दिलं तरी चांगलं, नाही दिलं तरी काही थांबलं, वसुली केली तरी प्रॉब्लेम. अशा पद्धतीने सुद्धा एक संस्था चालवण्या दृष्टीने जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच त्यात यश येतो. हे मी आणि माझ्या सहकार्याने किंवा आमच्या उदालेदारांच्या प्रयत्नातून आम्ही करून दाखवले. या निमित्तानं अनेक माझा नवीन सहकार्यांना किंवा जे नवीन युवक आहेत किंवा युवती आहेत, जे महिला आहेत, त्यांना माझा एक सल्ला आहे की सहकारामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. आणि सहकारामध्ये जो काम करतो, संचालक असू दे, चेअरमन असू दे किंवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवतो, वाढवतो, तो माणूस आयुष्यात कुठेही अयशस्वी होत नाही. कारण उदाहरण तुम्हाला बँकाचं द्यायचं झालं तर चांगला ठेवीदार घ्यायचा, त्यांचा चांगला कर्जदार बघायचा, कर्ज द्यायचे, वसूल करायचा, त्यांना फायदा मिळवायचा, सभासदांना डिव्हिडंड द्यायचा. ही कशी तारेवरची कसरत असते. आणि हे जो सांभाळतो तो नक्कीच त्याच्या आयुष्यात कधी अनसक्सेस होत नाही किंवा तो चांगल्या पद्धतीनं आयुष्याला जगू शकतो. तर या निमित्तानं आणखी एक मला एवढंच सांगावं वाटतं की पुजारी दादा किंवा पद्मनाभ कदम साहेबांनी आम्हाला एक शिकवलं पूर्वी की तुम्ही राजकारणाच्या वेळी राजकारण करा, पण एकदा तुम्हाला लोकांनी त्या खुर्चीवर बसवलं किंवा संस्थेमध्ये तुम्हाला पदाधिकारी केलं तर तिथं तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, यश नक्की तुमच्या पाठीमागे. आणि त्याचीच ही पावती गेली साधारण 18 वर्ष झालं मी अध्यक्ष म्हणून पोलीस सहकारी बँकेचं काम करतोय. सुरुवातीला गाडे साहेबांनी सांगितले किंवा कारखाने साहेबांनी सांगितले त्यावेळी 200 कोटीपर्यंतचा व्यवसाय आम्ही हा आज 1200-1250 कोटीपर्यंत आणला. आणि हे करत असताना सगळ्यांचे सभासद असतील, हितचिंतक असतील, ठेवीदार, सगळ्यांची साथ आम्हाला लाभली. आणि त्यांची साथ लाभल्यामुळं आम्ही प्रगती बँकेने करू शकतो. बँकेची प्रगती बँकेचा डायरेक्टर असल्यामुळे जिल्हा लेवलला मला तिथं संचालक पद मिळालं आणि आज अध्यक्ष झालो. म्हणजे हे जे काही चेन आहे किंवा हातासार घालून सहकार वाढतो, त्याच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळं तुम्ही आज या पदापर्यंत पोहोचलो असं मला म्हटलं तर अवघड ठरणार नाही. या निमित्तानं जास्त काही न बोलता मी आणि माझ्यावर सहकार्यांचा ज्यांचा सत्कार झाला ते सगळेजण आम्ही नक्कीच ज्या क्षेत्रात काम करतोय त्या चांगल्या पद्धतीनं काम करून बलूचं नावलौकिक वाढवू अशा पद्धतीने या ठिकाणी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी सर्वांनी मनसोक्तपणे मला शुभेच्छा दिल्या, माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.